जय शिवराय मंडळी. आज खूप दिवसांनी मी आणि माझा मित्र ओमकार निघालोय पुण्याजवळील किल्ले मल्हारगडाची भटकंती करायला. सकाळी 6 वाजता हिंजवडीमधून बाईक राईडला सुरुवात केली आणि दिवस उजाडेपर्यंत आम्ही दिवे घाटात येऊन पोहोचलो. दिवे घाटात असलेल्या आपल्या विठुरायाचं दर्शन घेतलं. या ठिकाणी सकाळचं वातावरण इतकं प्रसन्न आहे की हलका गार वारा, समोर भुलेश्वर डोंगर रांग, शांत वातावरण, एकदम स्वर्गीय भास. समोर विराजमान असलेली विठुरायाची मोठी मूर्ती पाहून खूपच मन प्रसन्न झालं. विठुरायाच्या दर्शनानंतर आपोआपच ओठांवरती एक नामस्मरण आलं. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठुरायाचं दर्शन घेऊन आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली. मल्हारगडाच्या पायथ्याला गडावर जाणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग चार्जेस घेतले जातात. बाईकसाठी 20 रुपये आणि 4 व्हीलरसाठी 40 रुपये अशी व्यवस्था आहे. नमस्कार मंडळी, मी आदित्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मी आज आलोय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात शेवटी बांधलेला किल्ला बघायला, तो म्हणजे मल्हारगड. आणि आज माझ्यासोबत आहे माझा मित्र ओमकार. तर जाणून घेऊयात मल्हारगडाबद्दलची माहिती आजच्या या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गडाच्या पायथ्याशी आम्ही बाईक पार्क केल्यानंतर 5 ते 10 मिनिटाचा ट्रेक करून आता आम्ही मल्हारगडाच्या महादरवाजाजवळ येऊन पोहोचलो आहोत. तर या महादरवाजाने आता आपण गडावरती प्रवेश करणार आहोत. मल्हारगडाच्या प्रवेशद्वारातून गडावरती प्रवेश केल्यानंतर आपल्याला महाद्वाराच्या बाजूलाच हा भला भक्कम बुरुज पाहायला मिळतो. तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, या ठिकाणी जी बुरुजाची तटबंदी आहे ती थोड्या बहुत प्रमाणामध्ये खराब झालेली आहे. बुरुजावरून थोडंसं समोर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी किल्ल्यावरचा हा दुसरा महादरवाजा पाहायला मिळतो. आणि या किल्ल्याच्या महादरवाजा समोरच आपण बघू शकता, या ठिकाणी ही आहे भुलेश्वर डोंगर रांग आणि या डोंगर रांगेच्या पलीकडे आहे दिवे घाट. आणि या दिवे घाटावर इतिहास काळामध्ये जो व्यापार केला जायचा त्यावर लक्ष ठेवण्यासाठी या मल्हारगडाची उभारणी केली होती. गडावरील दुसऱ्या महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर आपण थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खंडोबाचं मंदिर पाहायला मिळतंय. तर आता आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊयात. श्री खंडोबाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण महादेवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाणार आहोत. कारण की मल्हारगडावरती 2 मंदिर आहेत, एक आहे खंडोबाचं आणि दुसरं आहे महादेवाचं. तर चला आता आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊयात. आता आपण गडावरील अशा ठिकाणी आलोय ज्या ठिकाणी आपल्याला इतिहासकालीन राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळत आहेत. तुम्ही या ठिकाणी समोर पाहू शकता, हा आहे इतिहासकालीन राजवाड्याचा परिसर. आणि या राजवाड्याला पूर्ण अशी तटबंदी आहे, ती आता थोडीशी पडझड झालेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी जर पाहाल तर या ठिकाणी तुम्हाला या समोर इतिहासकालीन खोल्यासुद्धा पाहायला मिळत आहेत. तर त्या मी तुम्हाला समोर जाऊन सुद्धा दाखवतो. मल्हारगडावरील राजवाडा अवशेष परिसरामध्ये आपल्याला एक इतिहासकालीन विहीर सुद्धा पाहायला मिळते. सध्या विहिरीमध्ये पाणी नाही आहे आणि या विहिरी समोरच आपल्याला इतिहासकालीन तळघर, आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात. मल्हारगडावर असलेली एक प्राचीन वास्तू
ते म्हणजे तळघर, ते आता आपण बघणार आहोत. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जमिनीमध्ये कोरलेलं प्राचीन असं तळघर पाहायला मिळतंय. आणि खाली जाण्यासाठी 1, 2, 3 पायऱ्या आहेत, स्टेप्स आहेत. पण तळघरामध्ये खूप अंधार आहे. पूर्वीच्या काळी या ठिकाणी आपल्याला धान्य कोठार म्हणून या तळघराचा वापर केला जायचा. तुम्ही बघू शकता आतमध्ये, अजून आतमध्ये सुद्धा एक खोली आहे. किल्ले मल्हारगडावरती आपल्याला अजून एक विहीर पाहायला मिळते. चौकोनी आकाराची ही विहीर आहे आणि या विहिरीमध्ये थोडासा पाण्याचा साठा सुद्धा आता अवेलेबल आहे. आणि या चौकोनी विहिरीमध्ये उतरण्यासाठी या काही 10-12 पायऱ्या आहेत. तर त्या पायऱ्याने आता आपण या विहिरीमध्ये जाऊन पाहूयात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा पूर्ण चौकोनी आकार आहे आणि उतरण्यासाठी 10 ते 12 पायऱ्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. किल्ले मल्हारगडावरील सगळ्यात महत्त्वाची वास्तू म्हणजे ही गडाची चोरवाट. या चोरवाटेचा इतिहास काळामध्ये गडावरून खाली उतरण्यासाठी वापर केला जायचा. तर तुम्ही बघू शकता चोरवाट कशी आहे. तर या ठिकाणी आपल्याला पूर्ण असं वाकून जावं लागतं आणि 10 ते 12 पायऱ्या चढल्यानंतर आपण या गडावरती प्रवेश करू शकतो. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधलेला किल्ला म्हणून मल्हारगड प्रसिद्ध आहे. मल्हारगडाची बांधणी पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख भीमराव पानसे आणि कृष्णराव पानसे यांनी इसवी सन 1757 ते 1760 या काळात केली. मल्हारगड भटकंतीमध्ये आपण इतिहास काळातील वाड्यांचे अवशेष, किल्ल्यावरील मंदिरे, त्रिकोणी आकाराची तटबंदी, चौकोनी आकाराचा विशेष रचना असलेला बालेकिल्ला, पाण्याचे टाके, विहीर या गोष्टी पाहू शकतो. किल्ल्यावरून कऱ्हा नदी, जेजुरीचा डोंगर आणि कडेपठार आपल्याला नजरेस पडतात. निसर्गाची शांतता, इतिहासाची ओळख, शॉर्ट ट्रिप, नेचर जर तुम्हाला अनुभवाचा असेल तर मल्हारगडला नक्की भेट द्या. आजचा ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लवकरच भेटूयात पुढील नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.